गुड मॉर्निंग स्टुडंट. आपली युनिट टेस्ट 1 त्यानंतर सेमिस्टर 1 झालेली आहे. त्याच प्रकारे आता आपण 15 तारखेपासून युनिट टेस्ट 2 चालू करणार आहे. तर ते चालू करण्याअगोदर तुम्हाला त्या प्रत्येक विषयाचा पोर्शन माहिती असणे गरजेचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला आज त्या विषयाचा म्हणजे मराठी या विषयाचा अभ्यासक्रम किती आहे युनिट टेस्टला तो सांगणार आहे आणि त्याच प्रकारे आपण त्या प्रत्येक पाठाची उजळणीसुद्धा करणार आहोत. पहा मुलांनो, परीक्षेसाठी 10, 11 आणि 12 हे 3 पाठ असणार आहेत. तर पहिल्या 10व्या धड्याची आपण उजळणी करूया. डेबू. अमरावती जिल्ह्यात दापोरी नावाचे एक लहानसं गाव आहे आणि या गावात डेबू नावाचा एक छोटा मुलगा राहत होता आणि तो आपल्या आईला घरकामातसुद्धा मदत करायचा. गुरांना चरायला शेतावर घेऊन जायचा आणि नदीकाठी मित्रांबरोबर खेळतसुद्धा असायचा. नदीच्या पाण्यात डुबायचा. पोहता पोहता मुले नदीतील मासे पकडत असत आणि एकदा काय झालेले आहे पहा मुलांनो, एकदा मुले मासे पकडत होती आणि पकडलेले मासे काठावर टाकत होती. डेबू नदीच्या काठावर उभा होता आणि मुले डेबूला म्हणाली, हे मासे धर आणि टोपलीत टाक. डेबू मासे पकडून टोपलीत टाकत होता. एक मासा हातातून अचानक निसटलेला आहे आणि तो वाळूत जाऊन पडला. तो तडफडू लागला. माशाचे तडफडणे बघून डेबूचा जीव तळमळला. डेबूने तो लगेच मासा उचलला आणि नदीत सोडून दिलेला आहे, नदीच्या पाण्यामध्ये सोडून दिला. मुले मासे पकडत होती आणि डेबू एक मासा पाण्यात सोडत होता. असे करत डेबूने सगळे मासे पाण्यात सोडून दिलेले आहेत. म्हणजे पहा मुलांनो, हा जो डेबू नावाचा मुलगा होता तो आईला घरकामात मदत करायचा, मित्रांबरोबर नदीवर सुद्धा जायचा, त्यानंतर गुरांना चरायला शेतावर सुद्धा न्यायचा आणि मित्र आणि डेबू नावाचा मुलगा जो आहे तो पोहता पोहता मासेसुद्धा पकडत होती आणि तो नदीच्या काठावर उभा असताना त्याचे मित्र पाण्यातून एक मासा काढून देत असत. परंतु त्याच्या हातातून एकदम एक मासा निसटलेला आहे आणि वाळूत जाऊन पडला. त्यानंतर त्याचा तडफडणे पाहून डेबूला खूप वाईट वाटलेलं आहे आणि त्याने नंतर तो मासा उचलून नंतर पाण्यात सोडलेले आहेत. असे मासे मित्र त्याच्या हातात मासे देत होते आणि तो एक मासा हातातून पकडून नदीमध्ये सोडत होता. त्यानंतर पहा मुलांनो, डेबूचे मित्र नदीबाहेर आलेले आहेत. पाहतात तर टोपलीत एकही मासा नाही. त्यांनी डेबूला विचारले. डेबूने काय घडले ते खरे खरे सांगितले. सोबती म्हणजे मित्र चिडले. त्यांनी डेबूला खूप मारले. त्याचे अंग दुखू लागले. मार खाल्ल्याबद्दल त्याला वाईट वाटले, पण आईचे बोल आठवताच त्याचे मन आनंदी झाले. डेबूचे मित्र आंघोळ झाल्यानंतर बाहेर आलेले आहेत. त्यांनी पकडलेले मासे पाहण्यासाठी ते बघतात तर टोपलीत एकही मासा नाही. त्यांनी डेबूला प्रश्न विचारला, या टोपलीतील मासे कुठे गेले? तर डेबूने खरे खरे जे झालेले आहे ते सर्व सांगितले. त्याचे मित्र, त्या डेबूचे मित्र खूप चिडले. त्या डेबूला त्या मित्रांनी मारलेसुद्धा. त्यांचा मार खाऊन त्याचे अंगसुद्धा दुखू लागले, परंतु त्याला मारल्याबद्दल त्याला काहीच वाटलेलं नाही, कारण त्याच्या आईने जे त्याला सांगितलेले होते, त्याच्या आईचे जे बोल होते त्याला आठवताच त्याचे मन आनंदी झाले. डेबूच्या आईनं काय सांगितले पहा. डेबूची आई त्याला म्हणायची, गुराढोरांवर माया करा, पाखरांवर दया करा, चांगले काम करा, दुसऱ्याला मदत करा. पहा मुलांनो, तुम्हाला हा प्रश्नसुद्धा परीक्षेला येऊ शकतो. डेबूची आई त्याला काय सांगायची हा प्रश्नसुद्धा येऊ शकतो, किंवा तुम्हाला डेबूच्या आईचे बोल सांगा हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर तुम्ही उत्तरामध्ये लिहायचं आहे, डेबूची आई त्याला म्हणायची, गुराढोरांवर माया करा, पाखरांवर दया करा, चांगले काम करा आणि दुसऱ्याला मदत करा. डेबूही आयुष्यभर लोकांना हेच सांगत राहिला, गुराढोरांवर माया करा, भुकेलेल्यांना अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी द्या आणि गरिबांना मदत करा, दीनदुबळ्यांची सेवा करा. याच डेबूला मोठेपणी लोक संत गाडगेबाबा या नावाने ओळखू लागले. हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो की याच डेबूला मोठेपणी लोक कोणत्या नावाने ओळखू लागले. तर तुम्ही लिहायचं आहे हे गाडगेबाबा. त्यानंतर बघा, डुबणे म्हणजे पोहणे, दीनदुबळे म्हणजे गरीब. आता एका वाक्यात स्वाध्यायसुद्धा आपण थोडाफार पाहूया, कारण स्वाध्यायामधील सुद्धा क्वेश्चन येण्याची शक्यता आहे, किंवा पाठामधील हा पाठ तुम्ही वाचणे
गरजेचं आहे. त्यासाठी परीक्षेच्या अगोदर तुम्ही हा पाठ वाचन करून घ्यायचा आहे. तर बघा, एका वाक्यात उत्तरे लिहा. दापोरे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? दापोरे गाव अमरावती जिल्ह्यात आहे. डेबू आईला कोणती मदत करायचा? डेबू आईला घरकामात मदत करायचा. पोहता पोहता मुले काय करत असत? पोहता पोहता मुले नदीतील मासे पकडत असत. डेबूला मोठेपणी लोक कोणत्या नावाने ओळखू लागली? डेबूला मोठेपणी लोक संत गाडगेबाबा या नावाने ओळखू लागली. 2 ते 3 वाक्यात उत्तरेला डेबूचा जीव का तळमळला? यासाठी तुम्ही पाठ वाचन करायचं आहे. डेबूची आई डेबूला काय म्हणायची हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्यानंतर खालील वाक्य पूर्ण करा. गुराढोरांवर माया करा. दीनदुबळ्यांची सेवा करा. त्यानंतर पहा पाठीमागच्या पेजवरती, गरिबांना मदत करा. तहानलेल्यांना पाणी द्या. भुकेलेल्यांना भूक लागली आहे त्यांना काय द्यायचं आहे? अन्न द्या. खालील शब्द पहा, वाचा व शब्द बनवा. इवले इवलेसे, छान छानसे, छोटे छोटेसे. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. डेबूचे टिमटिम नदीबाहेर आले. मित्र. डेबूने सगळे मासे टिमटिम सोडून दिले पाण्यात. पोहता पोहता मुले नदीतील टिमटिम पकडत मासे. समानार्थी शब्द लिहा. नदी, सरिता, माया, प्रेम, जिव्हाळा, सोबती, सखा, मित्र. विरोधार्थी शब्द लिहा. खूप कमी, मित्र, शत्रू, दिवस, रात्र. अशा प्रकारे आपण डेबू पाठाचा पाठसुद्धा अभ्यासलेला आहे आणि त्याचा स्वाध्यायसुद्धा आपण अभ्यासलेला आहे आणि या पाठाची उजळणी केली आहे. त्यासाठी तुम्ही आता आपण 11वी जी कविता आहे, मुले आम्ही मुले, याच्या रिकाम्या जागासुद्धा तुम्हाला येऊ शकतात. तर यामध्ये पहा ऐकावं म्हणा. मुले आम्ही भारत देशाची मुले आम्ही, आहे रंगत आमची न्यारी. आम्ही भारत देशाची मुलं आहोत आणि आमची रंगत ही वेगळीच आहे. भाषा आमच्या असल्या काही तरी सगळ्या भाषेत आम्ही गातो गाणी. म्हणजे आमच्या भाषा वेगवेगळ्या जरी असल्या तरी वेगवेगळ्या भाषेतसुद्धा आम्ही गाणी गात असतो. कोणत्याही भाषेत आम्हाला गाणी गाता येत नाही असं नाही. आम्ही सगळ्या भाषेचा वापर करून गाणी गात असतो. जमात आमची असली काही तरी जातीपाती आम्ही मानत नाही. आमची जमात कोणतीही असो तरीसुद्धा आम्ही जातपात मानत नाही. आम्ही सर्वजण एकच आहोत. आमच्यामध्ये विविधता आहे हे आम्ही जाणतो. त्यासाठी तुम्ही ही कविता मला वाचन करून पाठवायची आहे. या कवितेवरती तुम्हाला कवितेतील ओळी पूर्ण करा असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्यासाठी तुमची कविता पाठ असणे गरजेचं आहे. त्यानंतर पहा, 12वा धडा हा सुद्धा उजळणीसाठी आवश्यक आहे. आपले वर्ष आपण इयत्ता 2रीमध्ये मराठी महिने शिकलेलो आहोत. तसेच इंग्रजी महिनेसुद्धा तुम्हाला माहिती आहेत. तर अशा प्रकारे आज आपण 12वा धडा आपले वर्ष याची सुद्धा उजळणी करूया. चैत्र. तर पहा मुलांनो, फक्त मी तुम्हाला मराठी महिने सांगणार आहे. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन हे मराठी महिने आहेत. तर मराठी महिन्यामध्ये पहा मुलांनो, चैत्र महिना हा मराठी वर्षातील पहिला महिना. शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी मराठी नवीन वर्ष सुरू होते. रामनवमी आणि हनुमान जयंतीसुद्धा या महिन्यात असते चैत्रमध्ये. वैशाख शुद्ध प्रतिपदेला अक्षय तृतीया म्हणतात. या महिन्यात बुद्ध पौर्णिमा येते. ज्येष्ठ या महिन्यात वटपौर्णिमा येते. सुवासिनी वडांची पूजा करतात. आषाढ शुद्ध एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात. या दिवशी पंढरपूर या ठिकाणी लोक दर्शनाला जातात. या महिन्यातील पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतात. अशा प्रकारे तुम्ही श्रावण, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन हे सुद्धा वाचणे मनापासून वाचन करायचं आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. ह्याच्यामध्ये पहा, इंग्रजी महिनेसुद्धा 12 आहेत. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. प्रत्येक महिन्यामध्ये कोणता बदल होत जातो हे सुद्धा यामध्ये सांगितलेलं आहे. हे सुद्धा तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण स्वाध्याय सोडवूया. मराठी महिने किती आहेत? 12. रक्षाबंधन हा सण कोणत्या मराठी महिन्यात येतो? श्रावण. इंग्रजी महिने किती? 12. इंग्रजी महिन्यातील सुरुवातीचा महिना कोणता? तर जानेवारी. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, इंग्रजी महिन्यांची नावे क्रमवार लिहा किंवा मराठी महिन्यांची नावे क्रमवार लिहा.
जानेवारी ते डिसेंबरपर्यंत ही इंग्रजी महिने आहेत आणि चैत्र ते फाल्गुनपर्यंत ही मराठी महिने आहेत. तुम्हाला इंग्रजी आणि मराठी महिने माहिती आहेत. नाव लिहा, फक्त नाव लिहायचं आहे. अभ्यासाची सांगता होते एप्रिल महिन्यामध्ये, इंग्रजी वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर, स्वातंत्र्य दिनाला ऑगस्ट महिन्यामध्ये, मकर संक्रांत जानेवारीमध्ये. आता या जानेवारीमध्ये मकर संक्रांत आहे. योग्य जोड्या लावा. हा सुद्धा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. रखरखते ऊन हे मे महिन्यामध्ये असते, वटपौर्णिमा ज्येष्ठ महिन्यामध्ये, हिरवी शाल जुलै, होळी फाल्गुन आणि निरोप हा डिसेंबर महिन्यामध्ये घेतला जातो. चित्र पाहून सुद्धा सणांची नावे लिहा. हे सुद्धा तुम्हाला येते, फक्त तुम्ही त्याचा अभ्यास करणे गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आज आपण 10, 11, 12 अशा 3 पाठांची उजळणी केलेली आहे आणि हे 3 पाठ युनिट टेस्टच्या अगोदर तुम्ही वाचन करणे गरजेचं आहे आणि कवितेच्या ओळी पूर्ण करण्यासाठी तुम्ही कविता वाचन करणे गरजेचं आहे. तरी सर्वांनी चांगला अभ्यास करून युनिट टेस्टचा पेपर सोडवणे गरजेचं आहे. धन्यवाद.